नमस्कार, मी मिलिंद वाघमारे माइंड लाईट मीडियामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आता आपण पोहोचलेलो आहोत देगलूर येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये। आज आम्ही एक जनतेचा मुद्दा या विशेष कार्यक्रमातून एक सर्वसामान्यांचा आणि नागरिकांचा एक प्रश्न उपस्थित करणार आहोत। त्या ठिकाणी मी इथं उभा आहे। त्या ठिकाणी चार प्रमुख कार्यालय आपल्याला पाहावयास मिळतात। एक आहे तहसील कार्यालय, दुसरा आहे पंचायत समिती आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद पाणी पुरवठा उपविभाग देगलूर आणि महिला समुपदेशन केंद्र असे चार प्रमुख कार्यालय या ठिकाणी आहेत। आता त्या चारही कार्यालयामध्ये येणाऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते, अर्थात वर्दळ या ठिकाणी पाहावयास मिळते। खरं तर या कार्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित केलं जातं। अनेक योजना पाणी पुरवठाच्या संबंधित असतील, पाण्याचे व्यवस्थापन असेल, स्वच्छतेच्या संदर्भात असेल, अशा अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचं काम या कार्यालयाच्या माध्यमातून होत असतं। पण याच कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आपण जेव्हा पाहतो या पाठीमागे जे चित्र दिसते आपल्याला, पाणी साचलेले चित्र दिसून येते। अर्थातच पाण्याचं योग्य व्यवस्थापन या ठिकाणी झालेले नाही, अशाच पद्धतीचं चित्र आपल्याला पाहावयास मिळतं। काही दिवसामध्ये स्वातंत्र्य दिन आहे आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं स्वच्छता केली जाईल, परंतु हे नेहमीच असणारा जो प्रश्न प्रलंबित होत आहे, या प्रश्नाकडे गांभीर्यानं प्रशासन पाहणार आहे का, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे। हा मुद्दा आहे स्वच्छतेचा, हा मुद्दा आहे पाणी व्यवस्थापनाच्या निकोप दृष्टीचा। खरं तर ही दृष्टी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे आहे का, इथल्या प्रशासनाने यावरती गांभीर्याने विचार करणार आहे का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। मी मिलिंद वाघमारे, माइंड लाईट मीडिया।